जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील रुपाली भाऊ गाडगे वय वर्ष 40 असं मृत महिलेचं नाव असून तालुक्यातील उष्माघातामुळे मृत्यू झालेली ही पहिलीच घटना आहे। रुपाली गाडगे या मागील 2 दिवसांपासून कडक उन्हात शेतात खुरपणीचं काम करत होत्या। सोमवारी सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने निमगाव सावा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। तिथं त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले। तपासणी दरम्यान त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचं आढळून आलं। प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती, मात्र अधिक तपासण्यांची गरज असल्यानं त्यांना पुढील तपासणीसाठी डायग्नोस्टिक केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला। तपासणीला जाण्यासाठी वाहनात बसताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या। त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे निमगाव सावा परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मयत रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती व 3 मुले असा परिवार आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे।